कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 17 जुलैच्या भागात मंदार कावेरीला डिवचतो की हातातोंडाशी आलेला घास जर कोणी काढून घेतला तर हे असं थोबाड होतं. आणि मंदारने एका क्षणात खेळ कसा फिरवला, बाजी स्वतःच्या बाजूने कशी वळवली ते कावेरीला सांगतो. ज्यावेळेस मंदारचा माणूस तो गुंड जेलमध्ये होता तेव्हा वकील बनून मंदारने पोलीस स्टेशनमध्ये आधीच फोन केला होता. मंदार त्या गुंडाला धमकवतो की काय रे, तुला इथून गायब व्हायला सांगितलं होतं ना, मग का नाही निघून गेलास? एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरातून म्हणजेच धर्माधिकारी फॅमिलीमधून 3 जण येतील पोलीस स्टेशनला आणि त्यात ती निशा पण आहे जी तुला अचूक ओळखू शकते. तिने जरी ओळखलं तरीसुद्धा तोंड बंद ठेवायचं. माझं नाव अजिबात घ्यायचं नाही. आणि हो, तुझी बायको प्रेग्नेंट आहे ना? आता तू जर माझं नाव सांगितलं तर कमीत कमी तुला 6 महिन्यांची तर शिक्षा होईल. मग तुझ्या बायकोला रेल्वे ट्रॅकवर ढकलून देऊ का? नाही ना? नको आहे ना? मग गप्प बसायचं. माझं नाव अजिबात सांगायचं नाही असं फोनवरती त्या गुंडाला धमकवून कशी त्याने त्याची बोलती बंद केली आणि कावेरीचा प्लॅन फसला हे स्वतःच मंदार स्वतःच्याच तोंडून कावेरीला सांगतो. म्हणजेच कावेरीने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असते. घरच्यांच्या नजर कैदेत ठेवलं म्हणजे मंदार काही सूत्र नाही हलवू शकणार. हा जो तिचा भ्रम होता ना, तो एका क्षणात मंदारने खोडून काढलेला असतो. आत्ता कावेरी मूर्खासारखा विचार करत बसते की म्हणजे याने खूप मोठं कारस्थान रचलंय. प्रत्येक पाऊल हात जपूनच टाकतोय. इतक्यातच निशा, यश दोघे येतात आणि पलीकडून सुलक्षणा सुद्धा घरातून बाहेर आलेली असते. ती घाबरत विचारते की यश, अरे काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? तेव्हा मंदार तिला त्यांच्याशी संवाद साधूच देत नाही. तो आग्रह धरतो, काकू मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज या ना, थोडा वेळ या ना इकडे. आणि तो जबरदस्ती सुलक्षणाला बाजूला घेऊन येतो, बाकावरती बसतो आणि इतका चाचपडल्यासारखा करतो की जसं काही मंदारला तिच्याशी बोलण्यासाठी भीतीच वाटते. तेव्हा सुलक्षणा त्याला सांगते, मकरंदराव, अहो संकोच बाळगू नका, मनात जे काही असेल ते स्पष्ट बोला की. मंदार डावा साधतो. तो सुलक्षणाला रिक्वेस्ट करतो की जसं साखरपुडा आपण पटकन उरकून घेतला तसंच आपण लग्नही करून टाकायचं का? तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुलक्षणासोबतच यश कावेरीला सुद्धा धक्का बसतो. परंतु निशाचं मन मात्र आनंदाने उड्याच मारायला लागतं, कारण मंदारच्या आंधळ्या प्रेमात हरवलेली असते ती. हे बघा काकू, मी अनाथ आहे, माझं असं कुणीच नाही आहे, त्यामुळे व्याही भोजन, घरच्यांचा मानपान या सगळ्या गोष्टी नाही करून देऊ शकत मी तुम्हाला. तुम्ही लग्न अगदी अंगणात साध्या पद्धतीने जरी केलं ना तरीसुद्धा चालेल हो मला. तेव्हा सुलक्षणा म्हणते की कल्पना चांगली आहे, परंतु लग्न काही उरकून टाकायची गोष्ट नाही आहे ना, त्यासाठी मला आधी यांना विचारावं लागेल. नाही म्हणजे लग्न करण्यासाठीची जी तयारी आहे ती तयारी करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ तरी द्या. बाकीचा मानपान जरी नसला तरी आम्हाला तुमचा मानपान तरी वेळेवर करावं तर लागेलच ना, तेही व्यवस्थित. तेव्हा मंदार परत एकदा चांगुलपणाची नाटकं करतो की काकू मला हे सगळं काहीच नको आहे, देवाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर काही आहे, तुम्ही फक्त तुमची निशा मला द्या. कावेरीला अजूनही लक्षात येत नसतं की मंदारचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे. तुमची लाख मोलाची निशा मला द्या. तेव्हा मकरंदला सुलक्षणा म्हणते, आत्ताच तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला निशामुळे इतकी गोड प्रेमळ फॅमिली मिळाली आहे, तर इथून पुढे स्वतःला कधी अनाथ म्हणायचं नाही, कळलं? सुलक्षणाची गोड ताकीद मंदारला आवडते. मंदारच्या बोलण्यानेच कावेरीला त्याच्या विरोधात एक जबरदस्त प्लॅन सुचतो. कावेरी विचार करते की मंदार आणि अनाथ, शप्पास मंदार, अरे तूच स्वतःहून आयतं कोलीत दिलं माझ्या हाती. अचानकच कावेरी सुलक्षणाला विचारते की मग आपण मकरंदराव म्हणतात ते अगदी बरोबर आहे, लवकरात लवकर आपण त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढूयात ना. तेव्हा सुलक्षणा, मंदार दोघेही धक्क्याने तिच्याकडे बघतात. कावेरी विचारते की मग आपण उद्याच केळवण करायचं का यांचं?
सुलक्षणा तिच्याकडे इतकी रागात कटाक्ष टाकते तेव्हा कावेरी तिला सांगते, प्लीज मला माझी चूक सुधारण्याची एक तरी संधी द्या, विनंती करते. नाही म्हणजे मकरंदरावांचं त्यांचं असं कुणीच नाही आहे ना, मग त्यांच्यावरती लक्ष तर आपणच ठेवायला हवं नाही का? कावेरीचं म्हणणं पटल्यानंतर सुलक्षणा होकार देऊन टाकते. मंदारला ती म्हणते की ठीक आहे मकरंदराव, आम्ही उद्याच तुमचं केळवण करू. हो, पण तुम्ही जेवायला इकडेच यायचं आहे बरं का. तेव्हा मकरंद म्हणजेच मंदार ज्यावेळेस निरोप घेतो तेव्हा सुलक्षणा त्याला जेवून जाण्यासाठी आग्रह करतो, परंतु मंदार रिक्वेस्ट करतो. त्यानंतर सुलक्षणा तेथून निघून जाते. मंदार जाण्यापूर्वी निशा त्याला सांगते की सावकाश जा आणि लाजून तेथून निघूनच जाते. तिच्या पाठोपाठ यशही निघून जातो. त्यांच्या पाठोपाठ कावेरीसुद्धा घरात जाणार तर अचानक येऊन मंदार तिचा हात पकडतो आणि कावेरी टचकते. मंदार तिच्यावरती हसत तिला विचारतो की अरे वा कावेरी, घाबरलीस वाटतं. तेव्हा कावेरी त्याला ताकीद देते, प्रत्येक वेळेस हा भोळा बाबडा चेहरा घेऊन माझ्या तावडीतून नाही सुटू शकत तू. लवकरच तुझ्या या नाटकाचा पडदा पाडते की नाही ते बघच. तेव्हा मंदार परत तिच्यावरती हसतो, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. तू माझ्या पुढे कधी जिंकूच शकत नाही हे ॲक्सेप्टच करायला तयार नाही आहेस तू. हा मंदार काय चीज आहे हे कळलंच असेल आत्तापर्यंत तुला. काय आहे कावेरी सावंत, सुधार ना अगं तरी जरा. नाही म्हणजे कशाला उगाचच ही सगळी धडपड करतेस, शांत राहा ना थोडी. अगं बघ ना, तू गावात कशी होतीस, वाघीण होतीस आणि इथे सुलक्षणासमोर तुझं तर अख्खं मांजरच झालंय. मुद्दाम तो कावेरीला डिवचतो, चिडवतो. कसं मांजर? मियाव. तेव्हा कावेरी त्याला सणसणीत उत्तर देते की तुझी लायकीच नाही आहे रे या घरच्यांसोबत नातं जोडायचे, माझ्या कुटुंबावर जर. तेव्हा मंदार तिला अडवतो, कावेरी, अहो तुम्ही विसरताय वाटतं की तुम्ही सुद्धा कावेरी धर्माधिकारी नाही, कावेरी सावंत आहात. खोट्या कावेरी बनून यांची फसवणूक करताय. इतक्यातच यश कावेरीला हाक मारतो आणि या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग जोडतो. यश येतो, या दोघांकडे पाहतो आणि त्यानंतर तो विचारतो की तुम्ही गेला नाहीत अजून. तेव्हा मंदार चांगुलपणाचं आव्हानच सांगतो की नाही, काय झालं ना, माझा फोन राहिला होता इथे, तोच घेण्यासाठी आलो होतो. यश परत रिक्वेस्ट करतो की आता थांबलाच आहात तर आमच्यासोबत जेवून जा ना. मंदार नकार देतो आणि स्वतःचा फोन उचलून घेऊन तेथून निघून जातो. थोडक्यात त्यांचं बोलणं यशने ऐकलेलंच नसतं. यमुनाचा कावेरीवरचा संशय पळावलेला असतो. काकूला ती म्हणते की या कावेरीचे लक्षणं मला काही ठीक वाटत नाही आहेत. अगं काकू, त्या दिवशी तिच्या रूममध्ये कोणीतरी होतं आणि तरीसुद्धा ती नाकारते. जेव्हा यमुनाचं लक्ष काकूकडे जातं तर काकू साखरपुड्याचे फोटोज पाहण्यातच व्यस्त असते. यमुना तिच्यावरती खेकसते, तिच्या हातून फोन काढून घेते आणि तिचे अक्कल ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करते की काकू, अगं तुला त्या कावेरीपासून सावध राहावं लागणार आहे. मुद्दाम काकूच्या मनात कावेरीविषयी विष घालवण्याचा प्रयत्न करते. अगं काकू, जी मुलगी निशाच्या पत्रिकेमध्ये दोष निर्माण करून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करू शकते, ती मुलगी अचानक केळवणाला कशी काय तयार होऊ शकते? नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. खरं तर यमुनाच्या मनात असलेला संशय खराच असतो. यमुना काकूला ज्यावेळेस सांगते की ही मुलगी घरच्यांची चांगलं वागून त्या सगळ्यांना गाफील ठेवून निशाचा लग्न मोडण्याचा प्रयत्न करते का, तेव्हा काकू मात्र चवताळते, अरे वा ग वा, ती मुलगी माझ्या निशाचं लग्न कशी मोडते ना ते मी पण बघतेच आणि मी बरं गप्प बसीन, मी बरं तसं सगळं होऊ देईन. तेव्हा यमुना काकूला समजावते की मग तेच म्हणते काकू, नक्कीच ती कावेरी आपल्यापासून काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न करते. हे लग्न मोडण्यासाठीचे ती प्रयत्न का करते ते सत्य आपल्याला शोधून काढायलाच हवं. आता तर यमुना गप्प बसणार आहे ती नसतेच, नक्कीच ती कावेरीच्या मागे हात धुवून लागणारच आहे. दुसऱ्याच सेकंदाला कावेरीचं सत्य शोधण्यासाठी यमुनाला एक प्लॅनसुद्धा सुचतो. काकूंना ती सांगते की आपण आत्ता कावेरीच्या रूमचीच झडती घ्यायची. तोचपर्यंत कावेरी गार्डनमध्ये मंदारचाच विचार करत असते.
तिचं मन काही थाऱ्यावर नसतंच. मंदारने तिला दिलेलं चॅलेंजही तिला आठवतं. इतक्यातच नेमकं तिच्यापाशी यश येतो. यश येता क्षणी कावेरीला विचारतो की कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा कावेरी विचारते की म्हणजे मी विचारात हरवले हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा यश म्हणतो की तुम्ही विचार करायला लागलात ना की मस्त तबला वाजवता. आणि तो त्या बाकावरती हातही आपटून दाखवतो. सुरुवातीला तर कावेरीला हसू येतं, परंतु दुसऱ्याच सेकंदाला ती यशपासून दूर जात त्याला विचारते की म्हणजे तुम्हालाही कोठे ही चोरून शिरायची सवय आहे का? तेव्हा यश विचारतो की म्हणजे तुम्हाला काय चोर वाटतो का मी? आत्ता मात्र कावेरी यशची चांगलीच फिरकी घेते. कावेरी म्हणते की नाही, तुम्ही इतकेही वाईट नाही आहात. यश विचारतो की व्हॉट डू यू मीन? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी वाईट आहे? किती छान दिसतो मी, काय कमी आहे माझ्यात? कावेरी त्याला म्हणते की हो, छान दिसता तुम्ही. म्हणजे तुम्हाला ना 100पैकी 60 गुण देईन मी. यश विचारतो की म्हणजे फक्त 60? काय हे? किती हँडसम, किती स्मार्ट, किती चार्मिंग दिसतो मी. कॉलेजमध्ये हजारो मुली माझ्या मागे लागायच्या. तेव्हा कावेरी मुद्दाम त्याची फिरकी घेते. कसं आहे ना, शहरातल्या मुलींना काहीही आवडू शकतो. मुळात ना त्यांच्या नजरेतच दोष आहे. कावेरीने असं म्हणता क्षणी यशचा चेहराच उतरतो. यश विचारतो की म्हणजे मस्करी करताय का तुम्ही? तेव्हा कावेरी म्हणते की नाही 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 नाही, अजिबात नाही. यश मग विचारतो की म्हणजे? तेव्हा कावेरी उत्तर देते की वाघाची पंजे. तेव्हा यशला आठवतं की त्याने अशीच फिरकी घेतली होती कावेरीची. दोघेही आता खदखदून हसायला लागतात. कावेरी यशला म्हणते की वरवरचं सुंदर दिसलं ना काही कामाचं नसतं. माणसाचं मन सुंदर असावं लागतं. आणि खरंच तुमचं मन तितकंच सुंदर आहे. कावेरीच्या तोंडून आपलं कौतुक ऐकल्यानंतर यश हवेतच उडायला लागतो. यश कावेरीचंही कौतुक करतो की तुमचंही मन तितकंच सुंदर आहे. तो तिला प्रश्न विचारतो की तुम्ही मला घाबरता का? तेव्हा कावेरी उत्तर देते की नाही, मी माझा आदर करते. आणि मनात सुलक्षणाविषयीच्या ज्या काही भावना दाटून आलेल्या असतात ती यश समोर मोकळ्या करते. की मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले होते तेव्हा फक्त माझ्यासाठी चिकूची आजी, उदयची आई होती. परंतु आत्ता त्या मला स्वतःच्या जवळच्या वाटत आहेत. म्हणजे मला माझी आई आठवत नाही, परंतु असते ना ती अगदी अशीच असते. क्षणात रागवणारी, दुसऱ्या क्षणी मायेने आपल्या जवळ घेणारी, शिस्त लावणारी, चुकलं की शिक्षा करणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात सर्वात जास्त प्रेम करणारी. तेव्हा यश कावेरीला म्हणतो की हो, असंच तर होतं नेहमी आपल्या आयुष्यात. म्हणजे अचानक एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि नकळत आपल्या आयुष्याचा भाग होऊन जाते. तेव्हा कावेरी कुतूहलाने विचारते की म्हणजे तुमच्या आयुष्यात असं कोण आहे? तेव्हा यश आपसुकच बोलून जातो की तुम्ही. दोघेही खूप वेळ एकमेकांच्या नजरेला नजर देतात. एकमेकांकडे प्रेमाने पाहतच राहतात. यशच्या मनात कावेरीविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो. दुसऱ्याच सेकंदाला यश पटकन आता शब्दांची फेरफार करतो की नाही म्हणजे तुम्हीच सांगा. तेव्हा कावेरी म्हणते की मला कसं माहिती असणार? आणि दोघेही परत एकमेकांकडे प्रेमाने पाहतच राहतात. तोचपर्यंत कावेरी रूममध्ये नाही आहे ती संधी साधून काकू यमुना दोघी तिच्या रूममध्ये शिरतात. त्याने सूत्र हलवलेले असतात. कावेरीची माहिती शोधून काढायची. ती असं कोणतं सत्य लपवण्याचा प्रयत्न करते तो पुरावा शोधण्यासाठी त्या दोघी रूममध्ये शिरतात. काकू यमुना दोघी कावेरीच्या रूमचा प्रत्येक ड्रॉवर ना ड्रॉवर चेक करतात, परंतु महत्त्वाचं असं काहीच त्यांना तिथे मिळत नाही. आणि नेमक्या त्या येतात कावेरीच्या कपाटाकडे. काही गडबडीमध्ये काकू तर गोंधळूनच जाते. ज्या वेळेस यमुना तिच्या कपाटातल्या फायली चाळत असते तेव्हा काकू तिला विचारते की अमे, अगं आपण काय शोधतोय नक्की? तेव्हा यमुना वैतागून सांगते की काकू काय करते सगळं? अगं आपण पुरावा शोधायला आलो आहेत ना, असं काहीतरी की जे कावेरीच्या रूममध्ये आहे. माझ्या गट्स फिलिंग सांगतायत की आपल्याला नक्कीच इथे काहीतरी मिळेल आहे. तू असं कालवा करू नकोस ग, पटकनी शोधाशोध कर. यामीच्या सांगण्यावरून परत एकदा काकू तिचं कपाट चाळायला लागते. तोचपर्यंत यमुना कावेरीच्या महत्त्वाच्या फायली चाळत असते आणि नेमकी तीच फाईल कावेरीची तिच्या हाती लागते जी गावाकडची असते.
आणि यमुना त्यातला कागद ना कागद चेक करते. देवकृपेने इतक्यातच कावेरी अचानकच रूममध्ये येते आणि तिला धक्काच बसतो. आणि कावेरीला अचानक रूममध्ये आल्याचं पाहिल्यानंतर यमुना काकू दोघींच्याही चेहऱ्याचा रंगच उडतो. दोघेही प्रचंड घाबरून जातात. यमुनाच्या हातून तर फायली खालतीच पडतात. त्यावेळेस कावेरी त्यांच्याकडे येत त्यांना विचारते की तुम्ही इथे काही शोधण्याचा प्रयत्न करत होतात का? तिचं लक्ष जातं समोरच्या फायलीकडे, ज्यामध्ये तिच्या विरोधातल्या काही गोष्टी मंदारने तिला पाठवल्या होत्या, त्याच फायलीमध्ये तिने ठेवल्या होत्या. घाबरत जेव्हा ती यमुनाला विचारते की सांगा ना, तुम्ही काही शोधत होतात का? कावेरीने जाब विचारता क्षणी त्या दोघींची पोपडीच वळते आणि काकू काहीतरी थापा मारायच्या म्हणून उगाच थापा मारते की ते खोबरे ते शोधण्यासाठी आलं होतं. तेव्हा यमुना पटकीने बोलून जाते की हो अगं, काकू दिवसभर थकली आहे ना, दमली आहे, तिला हेड मसाज हवा होता. माझ्या रूममधली तेलाची बॉटल सापडतच नाही आहे ना, मग म्हटलं की जाऊन कावेरीच्या रूममध्ये बघूयात, सापडलं तर घेऊन जाऊयात. तात्पुरतं कावेरीचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी थापा तर मारलेले असतात. कावेरी त्यांच्या मागे जाते, फाईल चेक करते आणि विचार करते की ज्या आरती या दोघींनी काहीच तमाशा केलेला नाही आहे, म्हणजे त्यांनी काही पुरावे बघितलेलेच नाही आहेत आणि आत्ता कुठे तिच्या जीवात जीव येतो. कावेरीसुद्धा काहीच तमाशा करत नाही बरं का, तीही शांतच राहते आणि त्यानंतर तेलाची बॉटल आणून ती त्यांच्या हाती सोपवते. तेव्हा काकू यमुना हसतात, कारण त्या घाबरून गेलेले असतात ना, की सुलक्षणाला जर कळलं की त्या दोघे इथे येऊन शोधाशोध करताय, तर मग मात्र त्यांचे काही खैर नाही. यमुनाला ती म्हणते की चल यमे, अगं ते माझं हेड मसाज करून देणार होतीच ना, आणि दोघेही कावेरीला गुड नाईट बोलून तिथून सटकतात. कावेरी थोडक्यात बचावलेली असते. कावेरी पटकन ती फाईल चेक करते तर त्यातले फोटोज पुरावे तसेच असतात आणि पटकीने कावेरी तो पुरावा एका वेगळ्या ठिकाणी लपवायचं ठरवते. ती पटकीने छोटासा टेबल घेऊन येते आणि त्याच्यावरती उभं राहत ती ते पुरावे कपाटावरती एका बॅगेच्या खाली लपवते. परंतु तिथेही ते पुरावे ठेवणं तिच्यासाठी जास्त धोकादायकच ठरणारं असतं. कधी चुकून कोणाच्या हाती लागले तर अडकू शकते ना ही. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. हळूहळू कावेरी यशच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत चाललेलं असतं. कावेरी कुतूहलाने यशला विचारते की सांगा ना, कशी बायको हवी तुम्हाला? तेव्हा यश एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. तिच्या प्रेमात वेडा जो झालेला असतो. तेव्हा कावेरी पुन्हा विचारते की सांगा ना, कशी बायको हवी तुम्हाला? माझ्याकडेच का बघताय तुम्ही? तेव्हा यश मनोमन विचार करतो की अगदी तुमच्यासारखे. कावेरी त्याला विचारते की काही बोललात का? यश विचारतो की तुम्ही काय ऐकलेत?